शुक्रवारी संध्याकाळी शहर पोलिसांनी सिद्धेश्वर मंदिर परिसरात संशयास्पद व्यक्ती व बॅग आढळल्यानंतर करण्यात येणाऱ्या कारवाईची रंगीत तालीम मॉक ड्रिल घेतली। शहर पोलीस नियंत्रण शाखेला शुक्रवारी दुपारी 4:30च्या सुमारास सिद्धेश्वर मंदिर आवारात 2 संशयित व्यक्ती व बॅग आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर फौजदार चावडी पोलीस ठाणे, सुरक्षा शाखा, बॉम्ब शोधक व नाशक पथक, QRT, RCP पथक, श्वान पथकानं तातडीने तेथे धाव घेतली। पोलिसांनी सुमारे 2 तास मंदिर परिसरात सर्च ऑपरेशन राबविले। यावेळी पथकाला एका खोलीमध्ये लपलेले 2 संशयित तरुण व एक काळ्या रंगाची बॅग आढळून आली। बॉम्ब शोधक, नाशक पथक, श्वान पथकाने बॅगेची तपासणी केली। त्यात संशयास्पद असे काहीही आढळून आले नाही। 2 संशयित तरुणांना ताब्यात घेताना QRT पथकाने त्यांच्यावर बंदुका रोखून धरल्या। त्यानंतर ते दोघेही पोलिसांना शरण आले। त्यावेळी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले। पोलिसांचे सर्च ऑपरेशन सुरू असताना मंदिर परिसरात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह सुमारे 80 पोलिसांचा सहभाग होता। मंदिर आवारात पोलिसांची गर्दी पाहून दर्शनासाठी आलेल्या भाविकांकडून काय झाले याबाबत विचारणा करण्यात येत होते। यावेळी भक्तांची मोठी गर्दी झाली होती, परंतु पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची ही रंगीत तालीम होती हे समजल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला। यामध्ये पोलिसांच्या वाहनांबरोबरच रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहनेही सहभागी झाली होती। यामध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण, फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तानाजी दराडे, शहर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे, सुरक्षा शाखेच्या पोलीस निरीक्षक वैष्णवी पाटील, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक भंडारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मुल्ला व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविले। 12 जानेवारीपासून सिद्धेश्वर यात्रा सुरू होणार आहे। सिद्धेश्वर यात्रा ही सोलापूर जिल्ह्यातील व राज्यातील महत्त्वाची यात्रा आहे। भाविक मोठ्या प्रमाणात येतात। या पार्श्वभूमीवरती काही इथं अनधिकृत प्रकार होऊ नये, काही दहशतवाद्यांच्या किंवा अतिरेक्यांच्या काही घटना घडू नयेत, त्या पार्श्वभूमीवर आम्ही आजचा हा डेमो आयोजित केला होता। काही संशयित बॅग, काही संशयित इसम, दहशतवादी हल्ला झाला आहे अशा बातमीवरून आम्ही हा डेमो इथं आज RCP आणि QRT त्याचबरोबर BDS पथक यांच्या वतीने केलेलं आहे आणि सर्व आमचं हे डेमोचं संचलन वगैरे पार पडलेलं आहे। यामध्ये आमच्याकडे असलेली RCP, QRT, क्विक रिस्पॉन्स टीम, त्याचबरोबर बॉम्ब डिस्पोजल पथक, विशेष शाखेचे, सुरक्षा शाखेचे सर्व अधिकारी, त्याचबरोबर FC पोलीस स्टेशनचे, सदर बाजार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, ट्रॅफिकचे पोलीस निरीक्षक आणि लोकल पोलीस स्टेशनचे सर्व स्टाफ या ठिकाणी हजर होता।